नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर बघा, आपण काय डिस्कशन केलेलं आणि मार्केटने कसा बिहेवियर केला आपण सगळ्या गोष्टी या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे। तर आपण फ्रायडेसाठी डिस्कशन केलेलं मंडेसाठी की 23,800 ची लेवल वरच्या साईडला ब्रेक होणं खूप गरजेचं आहे। तर मार्केटने बघा 23,800 ची लेवल वरच्या साईडला खूप चांगल्या पद्धतीने ब्रेक केलेला आहे आणि मार्केटने 24,000 ची पण लेवल वरच्या साईडला ब्रेक केलेला आहे। मार्केट 24,000 च्या वरती सस्टेन झालेला आहे, म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह आहे। उद्यासाठी पण मार्केट पॉझिटिव्ह आहे। तर उद्यासाठी काय असणार आहे, 24,000 आजचा इंट्राडे हायच्या वरती उद्या किंवा 24,000ला मार्केट जरी आलं तर तुम्ही इथे बाईसचाच विचार करू शकता, कारण मार्केट मला आपलंच वाटतंय उद्यासाठी जे टार्गेट असणार आहे ते 24,300 पहिला टार्गेट असणार आहे ते 24,130चा पहिला टार्गेट असणार आहे आणि त्याच्यानंतर बघायला गेला तर 24,300 हा एक टार्गेट असणार आहे आणि 24,475 हे तीन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकणार आहे। आणि बँक निफ्टी काय असणार आहे आता हे पण आपण बघणार आहे। बँक निफ्टी पण आपण डिस्कशन काय केलेलं, 54,400 लेवल वरच्या साईडला ब्रेक होणं खूप गरजेचं आहे। 54,400च्याच वरती मार्केटने काय केलं, गॅपला ओपनिंग दिले आणि इथूनच मार्केट काय केलंय, सडनली वरती गेलेलं आहे आणि 55,000चं टार्गेट आपल्याला देऊन मार्केट 55,000च्या लेवलनेच रिव्हर्स फिरलंय। नंतर थोडा डिप देऊन मार्केट अगेन काय केलंय, वरती गेलेलं आहे। उद्यासाठी पण मार्केट मला प्लसला वाटतंय। उद्या मला वाटतंय 55,800 आणि 56,300 हे दोन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात। पण जर मार्केटने इथे कुठे तर डीप दिला तर तुम्ही इथे बायचाच विचार करू शकता। मार्केट प्लसला वाटतंय मला। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे। चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे। थँक्यू सो मच।